चला मॅचला सुरुवात होते. राजन पांडे स्ट्राईक वरती आहेत, माफ करा गोलंदाजी मार्क वरती आहेत. आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर तुषार आणि विजय ही जोडी. आणि पहिलाच बॉल कुठेतरी मात्र ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. ती सुरुवात राजनची इकडे मात्र चांगली होत असताना नक्कीच लग्नानंतरचा जो परफॉर्मन्स राजनचा नक्कीच राहिला, प्रभावित केलाय सगळ्यांना. इकडे पहिले तर मतदारच्या हातामध्ये चेंडू गेला होता, कुठेतरी मिसफिल्डिंग झाली, रनआउटचा चान्स निर्माण झाला असता. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती इकडे मात्र वीर संभाजी संघाकडनं हा पहिला धाव, इकडे मात्र पहिली धाव आता मात्र आली आहे तुषारच्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहिलं मिळाला तर चांगला येतोय. कीच जवळपास 1 ते 1.5 महिन्यांच्या ब्रेक नंतर राजनने ज्या प्रकारे मात्र क्रिकेटमध्ये इकडे चांगला कमबॅक केलाय. आणि नुसता कमबॅक नाही तर आपल्या संघाला मॅच जिंकवल्यात आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. इकडे पुन्हा एकदा जर पाहिलं तर दांडी 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 गुल, फलंदाज बाद होतोय, कोणताही चान्स नाही आहे इकडे. मी तुम्हाला म्हटलं की लग्नानंतर ज्या प्रकारे राजनने सगळ्यांनाच मात्र खुश केलंय. चार चेंडू आणि फक्त एक धावीकडे मात्र खर्च केली जाते स्ट्रायकर्स 11 संघाकडनं. विशेष करून राजन यांच्याकडनं नवीन बॅट्समन मैदानाच्या आत वैभव येत आहेत. त्यावेळी जर पाहिलं तर पंच घोषित करतात वाईट बॉल. पहिला अवंतर चेंडू या ओव्हरचा. चेंडू नक्कीच टॅप केलाय. प्रत्येक चेंडू इकडे मात्र ब्लॉक होलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तीच राजनची ओळख आहे. कुठेतरी मात्र आपल्या वेगाने ॲक्शन क्रिएट केली जाते. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल अगदी ब्लॉक होलमध्ये टाकण्यात येतोय. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. पहिले तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट जरी लागला नसेल तरी मात्र राजनने तिकडे बॉल चांगला कलेक्ट केला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजाने जसे ते नॉन स्ट्रायकर एंडला आले तसं त्यांना समजलं की आपल्याला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. विकेटचं पतन. दुसरा धक्का बसतोय वीर संभाजी संघाला. वैभव एकही धाव न करता मात्र पुन्हा एकदा माघारी परतलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर 1 रन बाट नाही आणि 1 रन अवंतर राजनच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण 2 धावांवरती 2 विकेट देखील आले आहेत. म्हणजे फुटबॉलची मॅच देखील सुरू आहे. 2 रन आणि 2 विकेट. सिद्धेश गुडेकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांचे जवळचे मित्र प्रणित आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर अक्षय यांची बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग बघण्यासाठी मात्र मैदानावरती उपस्थित नेहमी असतात. मॅचचा आनंद घेण्यासाठी आज देखील आले आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस अनिकेत जाधवला मागच्या वेळी शेवटच्या ओव्हर करण्याचा प्रयत्न संधी आणि यावेळेस जर पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन आले आहेत अनिकेत जाधव. इकडे पाहिलं तर रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिटच लागलाय. इकडे पाहिलं तर AB ला मैदान सोडावं लागतंय. दुसरी ओव्हरला मात्र सुरुवात झाली आहे. 2 चेंडू झालेत आणि धावसंख्या स्थिर आहे 2 वरती. तिसरा विकेट गेलाय. पहिलं तर यावेळेस मात्र थोडंसं शफल झाले फलंदाज. वाईट बॉल इकडे मात्र पंच घोषित करतायत. नवीन फलंदाज सुजल मैदानाच्या आत येत आहेत. मागच्या वेळी काही खास बॅटिंग राहिली नाही आहे. जवळपास पाहिलं तर एकतर्फी मॅच तुषारने मागची जिंकवली आपल्या संघासाठी. 53 धावांचं लक्ष होतं, त्यामुळे जवळपास 30 धावा तुषारने एकट्याने केल्या. आता गोलंदाजी मार्कवरती अनिकेत जाधव आहेत. त्यांच्यासमोर बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहील. इकडे पाहिलं तर यावेळेस
थोडासा मात्र स्लोवर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर लांब ठेवण्याचा प्रयत्न बॅट्समन पासून, आणि बॅट्समनने देखील तो ओळखायला मात्र थोडासा उशीर केला. पुन्हा एकदा एक रन. ज्या मागच्या मॅचमध्ये आपल्याला कुठेतरी षटकार चौकार येताना दिसले, आता मात्र सुरुवात थोडीशी हळू राहिली आहे. वाईट बॉल पुन्हा एकदा. रन झालेत 6. हा बॉल चांगला आहे, आणि तिकडे पाहिलं तर निखिल शेर्लेकर इंजर्ड आहेत, परंतु संघासाठी नेहमी 100% देत असतात. पण पाहिलं की डाय मारली, तिकडे 1 रन वाचवला, जरी तो लेग बाईसचा का असे ना. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये चेंडू अगदी बॅट्समनच्या स्टम्प्स टू लाईन आणि स्टम्पचा लाईनीचा इकडे वापर चांगला केला आहे राजन आणि त्यांच्यासोबत अनिकेतने. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वरती जाऊन पोहोचली आहे. 6 रन्स ऑफ द स्कोर बोर्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स. नक्कीच चांगली गोलंदाजी इकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे स्ट्रायकर्स 11 संघाच्या या गोलंदाजाकडून. यावेळी जर पाहिलं तर सिद्धेश घोडेकर खुश असतील, कारण की त्यांचे जवळचे मित्र अक्षय यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलाय. पहिला चेंडू इकडे मात्र चांगल्या पद्धतीने अक्षयचा. अगदी आतापर्यंत जर पाहिलं तर तिन्ही गोलंदाज कुठेतरी मात्र ब्लॉक होलमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. हा देखील चेंडू मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र थोडासा वर राहिला. लोअर पुलटा चेंडू, त्या लोअर पुलटा चेंडूला मात्र चांगला फटका खेळण्यासाठी गेले होते, परंतु 1 रन तिकडे मात्र मिळाला आहे. धावफलक अगदी हळूहळू आता मात्र वर जात आहे. पहिलं तर मैदानाच्या समोरच्या दिशेने, आणि काय कॅच पकडली आहे. नक्कीच नाव मला माहीत नाहीये, टोपण नाव माहिती आहे, टवळ्या म्हणतात या फिल्डरला, आणि अगदी चांगल्या पद्धतीने कॅच इकडे मात्र पकडली गेली आहे. नक्कीच उद्या आपल्याला इंस्टाग्रामवरती रीलला देखील आपल्याला पाहायला मिळेल ही कॅच. यानंतरची मॅच सिद्धिविनायक विरुद्ध टर्फ हंटर्स, या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस सुरुवातीचा हा पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवरती बिग हिट. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे प्लीज. सॉरी, मोरे. येस, गरज होती या षटकाराची कुठेतरी मात्र वीर संभाजी संघाला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर चौकार येतोय. क्या बात आहे. मोरेने मॅचमध्ये कुठेतरी असं मला वाटतं जान आणली आहे. षटकार चौकार बॅक टू बॅक आलेला दिसतोय. येस, चौकार आहे आताचा. अशा प्रकारे शेवटच्या बॉलवरती देखील इकडे सिंगल रन येते. अशा प्रकारे 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 17. 3 ओव्हर 17 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये राजन यांच्या ओव्हरमध्ये 2 रन, अनिकेत यांच्या ओव्हरमध्ये जवळपास पाहिलं तर 4 रन, आणि आता एकूण 11 रन्स या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. आणि धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 17. देवा यांचा पहिला चेंडू देखील इकडे मात्र चांगला आहे. तिचा वेगाचा वापर जेव्हा जेव्हा चांगल्या पद्धतीने मात्र देवाने केला तेव्हा मात्र प्रभावित केलं आहे. मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं तर अवंतर स्वरूपाने मात्र रन्स खर्च झाले, परंतु त्यांच्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट आल्या, आणि त्याच महत्त्वपूर्ण विकेट कुठेतरी मात्र संघासाठी मात्र चांगल्या ठरल्या. आता देखील आपण पाहिलं तर अवंतर चेंडू पाहिलं तर आदित्य धनावडे यांचा चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 1 सिंगल रन पुन्हा एकदा मिळेल. दोन चेंडू 19 धावा झाल्यात. यानंतरची मॅच सिद्धिविनायक विरुद्ध
एकदा अवंतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. अशा प्रकारे 20 धावा झाल्यात. यानंतरची मॅच सिद्धिविनायक 11 विरुद्ध टर्फ हंटर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. पहिले तर पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि वेगाने टाकल्यानंतर यष्टीरक्षक विकास कांबळे हे देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॉल कलेक्ट करतात. एक चेंडू डॉट, एक चेंडू वाईड, एक चेंडू डॉट, एक चेंडू वाईड असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे की रन्स जास्त येत नाही आहेत ह्या वाईडच्या स्वरूपात जरी अवंतर धावा आल्या तरी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया तुषार स्ट्राईकवरती आहेत. गरज आहे संघाला मोठे फटके खेळण्याची. पाहिलं तर सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर केला परंतु मात्र विकेट आता मात्र माघारी परतली आहे. चार बॉल. चला शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. रन झालेत 21. पुन्हा एकदा जर पाहिलं तर 23 धावा झाल्या. 23. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ज्याने मागची मॅच जिंकवली निलेश, तोच बॅट्समन स्ट्राईकवरती. पहिलं तर मैदानाच्या समोरच्या दिशेने खेळला आणि चौकार मिळवला. चला आता जिंकण्यासाठी एकूण जर पाहिलं तर 23 आणि 23 नंतर हा चौकार. एकूण जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 27 रन केलेत. 27. टार्गेट आहे 28 धावांचं. बघूया आता गोलंदाजावरती जबाबदारी आहे की ही मॅच कशा प्रकारे जिंकवायची. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर स्ट्रायकर्स इलेव्हनकडे चांगली मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि सोप्पं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी हव्यात. सिद्धिविनायक 11 यांनी मात्र टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यानंतर त्यांची मॅच आहे सिद्धिविनायक विरुद्ध टर्फ हंटर्स. असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला इकडे 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिलाच बॉल अगदी नो बॉल केलाय. गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्गवरती आहेत. इकडे पहिल्या तर यावेळेस कॅचची संधी आणि तिकडे आदित्य सारख्या फलंदाजाची कॅच ड्रॉप झाली आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे कमी रन्स आहेत आणि कमी रन्स असताना देखील पहिल्या बॉलवरती जेव्हा कॅचचा चान्स होता आणि कॅचचा चान्स असल्यानंतर कुठेतरी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. रन झाले तर एक पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळाली असती आदित्यची. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस दरवाजा थोडा तिकडे बंद करून घ्या. बाउंड्री लाईन कडे कोणी फिल्डर असतील त्यांनी दरवाजा बंद करायचा आहे. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल रन इकडे मात्र मिळतोय. प्रणित चव्हाण पुन्हा एकदा स्ट्राईकवरती लेगच्या दिशेने खेळला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. येस सिद्धिविनायक संघाने आपला जो निर्णय आम्हाला कळवला आहे त्या माध्यमातून त्यांनी टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा माफ करा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे सिद्धिविनायक 11ने. पहिलं तर यावेळेस थोडासा मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि पंच इकडे मात्र घोषित करतात व्हाईट बॉल. 3 चेंडू 4 धावा झाल्यात आता धावफलकावरती. अगदी चांगला फटका. चांगला चेंडू होता. त्या चेंडूवरती नक्कीच बॅट्समनला मात्र कळलं नाही की कशा प्रकारे कोणता शॉट खेळला पाहिजे. लेग साईडच्या दिशेने मानायचा जरूर प्रयत्न केला परंतु मात्र डॉट बॉल होतोय. पुढचा चेंडू वैभवचा. पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट बॉल. 5 चेंडू आता धावा झाल्यात. पहिल्या षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 5 वरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अशाच प्रकारे जर बॉलिंग करत राहिले तर मॅचमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत जरी मॅच गेली तरी आपल्याला मॅचमध्ये रंगत पाहायला मिळेल. प्रणित चव्हाण आणि आदित्य दनावडे ही जोडी मैदानात अजून आहे. ओपनिंगसाठी आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर काही खास प्रदर्शन राहिलं नाही आहे. रन्स देखील कमी आहेत. त्याच पद्धतीचे मात्र ते देखील सिच्युएशनप्रमाणे बॅटिंग करतायत. एक रन जर आला तरी मात्र टीमचा फायदा त्यामध्ये होतोय. नवीन गोलंदाज AB गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मात्र नॉट आउट दिला गेला परंतु डॉट बॉल आहे. मॅचचं समीकरण 17 चेंडू आणि 23 वरती जाऊन पोहोचतंय. पुढचा चेंडू AB यांचा. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा इनसाइड एज आणि बॅक टू बॅक डॉट बॉल होतं. म्हणजे आता फलंदाजावरती थोडंसं मात्र प्रेशर असणार आहे कारण की डॉट बॉल कुठेतरी मात्र मॅचपासून थोडंसं लांब घेऊन जाईल. जरी आपल्याकडे विकेट असते तरी मात्र आपल्याला डॉट बॉल व्हायला द्यायचे नाही. इकडे मात्र कॅचची संधी आणि काय कॅच पकडली आहे. कॅच पकडल्यानंतर आपल्या मित्राला मिठी देखील मारली आहे. म्हणजे फ्रेंडशिप काय म्हणतात त्याला म्हणतात फ्रेंडशिप. कॅच पकडल्याच्या आधीच तिकडे मात्र सेलिब्रेशन करण्यात आलं बाउंड्री लाईन जवळ. आणि एकूण जर धावसंख्या आपण आता पाहिली तर स्थिर आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन आले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर सुरुवात झाली डॉट बॉलने. दुसरा बॉल देखील डॉट बॉल आला. तिसऱ्या बॉलवरती फलंदाजामध्ये कुठेतरी प्रेशर बिल्ड झालं. मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज गेले आणि बाउंड्री लाईनजवळ तिकडे मात्र कॅच पकडली जाते. 3 चेंडू आणि धावा झाल्यात 5. पहिला धक्का बसतोय. नवीन फलंदाज मंदार येत आहेत. पहिले तर त्यांना देखील चांगला बॉल करण्यात आलाय आणि 1 रन मिळतोय. नक्कीच या ओव्हरचा पहिला रन. धावा झाल्यात आता 6. नक्कीच फायटिंग टोटल इकडे मात्र झालेला दिसतोय आता. म्हणजे 25 धावा जिंकण्यासाठी रनआउटची संधी आणि इकडे जर पाहिलं तर क्लोज कॉल असणार आहे. नॉट आउट. जर डायरेक्ट हिट लागला असता तर मात्र आदित्यला ज्या प्रकारे ते मात्र ज्या दिशेने गेले होते तिथूनच मैदान सोडावं लागलं असतं परंतु मात्र डायरेक्ट हिट लागला नाहीये. फिल्डिंग अगदीच चांगली करतायत. नक्कीच तशाच प्रकारची फिल्डिंग अपेक्षित आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल पुन्हा एकदा करावा लागणार आहे. AB यांच्याकडे देखील चुकी झाली आहे. रन झाले आहेत 8. पहिले तर यावेळेस कॅच ड्रॉप. मंदारला इकडे मात्र जीवन धावून मिळायला जात आहे. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 8. 1 गडी बाद 8 धावा झाल्यात आणि आता जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे. बारा बॉलमध्ये 20 रनची गरज. गोलंदाजी मार्कवरती निलेशला आमंत्रित केले गेले. बघूया मॅच कुठपर्यंत जाते. 12 बॉल आणि 20 रन. बघा 24 बॉलमध्ये 28 रन करायचे होते आणि त्यानंतर आता मॅच आली आहे 12 बॉल आणि 20 रनवरती. एक विकेट प्रणितची मिळाली. दुसऱ्या विकेटचा चान्स निर्माण झाला होता. कॅचची संधी होती. कॅच ड्रॉप झाली आणि आता आदित्य धनवडे आणि त्यांच्यासोबत मंदार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र मोठा फटका खेळलाय. आदित्य धनावडे नक्की जेव्हापर्यंत मैदानात जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र मॅच संपणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या ओव्हरचा षटकार ठोकलाय. इकडे पाहिलं तर यावेळेस सिंगल रन. मॅच अजून संपलेली नाहीये कारण की 10 बॉलमध्ये आणखीन 13 रनची गरज आहे. बघा मॅचचं समीकरण अगदी 3-4 रननेच पुढे होतं आणि मॅच अगदी चांगली सुरुवात वीर संभाजी संघाकडून झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव यांनी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर जर पाहिलं तर AB यांनी नक्कीच पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव न दिली आहे आणि त्यानंतर 3 बॉलवरती 3 सिंगल म्हणजे एकूण त्यांच्या ओव्हरमध्ये देखील 3 रन आले. आणि त्यानंतर आता मॅचचं समीकरण आपण पाहिलं 12 चेंडू 20 धावा. त्यानंतर जर पाहिलं तर आता 2 बॉलमध्ये 7 रन इकडे गोलंदाज निलेश यांच्याकडनं मात्र खर्च झाले आहेत. आता मॅचचं समीकरण 10 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी हव्यात. स्ट्राईकवरती मंदार आहे ज्यांची एक कॅच ड्रॉप झाली आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर निघत जातोय. बॅट्समन बीट होतोय. कीपर बीट होतोय. डॉट बॉलचं समीकरण 9 बॉल आणि 13 रन जिंकण्यासाठी. इकडे पाहिलं तर क्या बात आहे आणि विकेट इकडे मात्र सोडली आहे. पाठी येण्याचा प्रयत्नच मंदारने केला नाहीये. ज्या प्रकारे फिल्डिंग लावली गेली फिल्डिंगचा वापर केला त्या फिल्डिंगने नक्कीच प्रभावित केलंय. फील्ड प्लेसमेंट अगदी चांगली योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणी मात्र फिल्डर लावला गेला आणि त्यानंतर मात्र आता डॉट बॉल होतोय. 8 बॉल जिंकण्यासाठी 13 रनची गरज. तेजस येत आहेत नवीन बॅट्समन. आता बॅट्समनसाठी मात्र थोडं कठीण राहणार आहे कारण की पावसात मॅच थांबवायची नाहीये. आठ बॉल 13 रनची गरज. नवीन फलंदाज तेजस आलेत मैदानाच्या आत.
इकडे पाहिलं तर डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. मॅच इंटरेस्टिंग होते मित्रांनो. रोमांच येतोय. लास्ट बॉल आता तिसऱ्या ओव्हरचा. चला 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. इकडे पहिले तर यावेळेस पंच नाखुश असतील. वाईट बॉल. तर 7 बॉल मध्ये 12 रनची गरज. निलेश यांच्यावरती मात्र प्रेशर आहे. आणि इकडे पाहिलं तर यावेळेस चेंडू चांगला होता. मॅचचं समीकरण जर आता पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाते. 6 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. चला 20 मिनिटाच्या टायमर मध्ये 6 मिनिटं देखील बाकी आहेत. 6 मिनिटांमध्ये जर आपण ओव्हर संपवली नाही तर मात्र आपल्याला एक फिल्डर देखील पुढे आणावा लागेल. बॉल आणि 11 रन जिंकण्यासाठी ज्यांनी शेवटच्या क्षणी येऊन मॅच कुठेतरी मात्र वाढवली तोच मोरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फुल टॉस. आणि तिकडे पाहिलं तर यावेळेस डॉट बॉल येतोय. 5 बॉल 11 रन आता जिंकण्यासाठी. इकडे पाहिलं तर यावेळेस रनआउटची संधी. आणि इकडे पाहिलं तर नजर हटी. दुर्घटना घटी. नो बॉल नव्हताच मित्रांनो. इकडे मात्र झेल पकडला गेलाय वैभव कडनं. आणि मात्र चार बॉल मध्ये 11 रनची गरज. ओमकार मैदानाच्या आत येत आहेत. चार बॉल मध्ये 11 रनची गरज. ओमकार स्ट्राईक वरती. इकडे पाहिलं तर चांगले एफर्ट एबी कडनाट. सिंगल रन मिळतोय. स्ट्रायकर्स 11 साठी एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे आदित्य धनावडे स्ट्राईक वरती येत आहेत. तर 3 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. चला 3 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. आपल्याला फक्त आपण एवढं अपेक्षा करत होतो की मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल परंतु आता मॅच मला असं वाटतं शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. इकडे पाहिलं तर कमी गतीने टाकलेला चुकीचा चेंडू. अगदी सहजपणे इझिली मात्र ग्राउंड क्लिअर केलाय. षटकार येतोय आदित्यच्या बॅटमधून. आता 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. हा बॉल फार महत्वपूर्ण आहे. चांगला चेंडू. आणि इकडे मात्र पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बॉल आणि 4 रन. चला आपण सगळे मात्र इकडे चांगल्या मॅचचा आनंद घेतोय. आणि आता 1 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे मित्रांनो. या आधीच्या बॉलला जरी षटकार आलाय तरी मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल 11 रन हवे होते. आता मात्र 1 बॉल आणि 4 रन. कोणता संघ इकडे मात्र मॅच जिंकेल. स्ट्रायकर्स 11 का वीर संभाजी. 1 बॉल 4 रन. 4 रन आणि 1 बॉल. स्ट्राईक वरती आदित्य धनावडे. चला मॅच थांबवू नका.
चला शेवटच्या बॉलवरती चौकार पहिल्या इनिंग मध्ये देखील आला होता. आता मात्र शेवटच्या बॉलवरती चौकार दुसऱ्या इनिंग मध्ये देखील मारावा लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 बॉल आणि 4 रन जिंकण्यासाठी. फिल्डिंग अगदी चांगली लावली गेली आहे. 1 बॉल 4 रन. इकडे पाहिलं तर यावेळेस मॅच जिंकली आहे वीर संभाजी संघाने. क्या बात आहे. 28 धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या आणि त्या 28 धावा इकडे मात्र चांगल्या पद्धतीने वीर संभाजी संघाने डिफेंड केल्या आहेत. अगदी खूप खूप चांगलं अभिनंदन वीर संभाजी संघ.